आखातातल्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवरती नैसर्गिक वायूची उपलब्धता आणि पुरवठा सुरळीत व्हावा यासाठी केंद्र सरकारची विशेष पावलं। एलपीजीचे उत्पादन वाढवण्याचे आणि अतिरिक्त उत्पादन घरगुती वापरासाठी देण्याचे केंद्राचे निर्देश। 2 सिलेंडर्सच्या नोंदणीमधला किमान कालावधी आता झाला 25 दिवसांचा। देशातल्या खत उत्पादन प्रकल्पांचा नैसर्गिक वायू पुरवठ्याच्या प्राधान्य क्षेत्र 2 श्रेणीत समावेश। शेतकऱ्यांना वेळेवर खत पुरवठा होण्यासाठी रसायन आणि खत मंत्रालयाचा निर्णय। जलजीवन मिशनच्या कालावधीमध्ये डिसेंबर 2028 पर्यंत वाढ आणि मदुराई विमानतळाला आंतरराष्ट्रीय दर्जा देण्याचाही केंद्रीय मंत्रिमंडळाचा निर्णय। अध्यक्ष ओम बिर्ला यांच्यावरच्या अविश्वास ठरावावरती लोकसभेत चर्चा। विरोधी पक्षनेत्यांनी सदनाची प्रतिष्ठा कमी केल्याची संसदीय कामकाज मंत्र्यांनी केली टीका। देशाच्या अन्नधान्य उत्पादनात 10 वर्षांमध्ये 44% वाढ, 357 दशलक्ष टनाचा विक्रमी टप्पा गाठल्याची केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांची लोकसभेत माहिती। राज्याचे नवे राज्यपाल म्हणून जिष्णू देव वर्मा यांनी मुंबईतल्या लोकभवन इथं घेतली शपथ। मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेअंतर्गत 4000 मेगावॅट वीज निर्मिती, 8 लाख शेतकऱ्यांना झाला लाभ। मुख्यमंत्र्यांनी विधानसभेत दिली माहिती। मुंबई महानगर क्षेत्रातल्या शासकीय महिला कर्मचाऱ्यांसाठी कम अर्ली गो अर्ली ही सवलत देण्याची उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची विधान परिषदेत घोषणा। राज्यातल्या प्रलंबित मोजणी प्रकरणांचा निपटारा करण्यासाठी खासगी भूमापकांची नियुक्ती। जमीन मोजणी आता महिन्याभरात होणार, बावनकुळे यांनी विधिमंडळात दिली माहिती। जेएनपीए बंदरामध्ये कंटेनरमध्ये अडकलेल्या फळं आणि भाजीपाला निर्यातदारांना राज्य सरकारचा दिलासा। साठवण तसंच थांबा कालावधी शुल्क आता पूर्णपणे माफ। आणि T20 विश्वचषक जिंकणाऱ्या भारतीय क्रिकेट खेळाडू आणि सहाय्यक कर्मचाऱ्यांसाठी क्रिकेट नियामक मंडळाची तब्बल 131 कोटी रुपयांच्या पुरस्काराची घोषणा। नमस्कार।